वाई तालुक्यात वणव्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे वनसंपदा लोप पावत चाललेली आहे. या संदर्भात आमचे वाईचे प्रतिनिधी भाऊसाहेब सपकाळ यांनी घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी भाऊसाहेब सपकाळ, VM न्यूज प्रतिनिधी वाई, आपलं स्वागत आहे. आज आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, कमळगडाच्या डोंगराला हा वणवा लागलेला आहे. वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये कमळगड आहे, रायरेश्वर आहे, केंजळगड आहे. या भागामध्ये वणवा लागण्याचे प्रकार खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता वाढलेले आहेत. हे वणवे सध्या या भागामध्ये चालू आहेत. वन विभागाने प्रत्येक गावामध्ये जाऊन वणवा प्रतिबंधक असं मार्गदर्शन वारंवार केलेलं असून सुद्धा वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये हे वणवे लागल्याचे दिसत आहेत. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, हा कमळगडचा डोंगर आहे. या डोंगराला सध्या वणवा लागल्याचे दिसत आहे. वन विभागाने अथक प्रयत्न करून सुद्धा हा वणवा या ठिकाणी विझलेला नाही. त्याचप्रमाणे काही लोकांनी सुद्धा हा वणवा विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, परंतु वणवा काही विझलेला दिसत नाही. लोकांनी या ठिकाणी शेतजमीन आहे त्याचा पालोपाचोळा जाळणं, त्याचबरोबर बांध जाळणं, अशा प्रकारामुळे हे वणवे लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी वणवा लावणाऱ्यांवरती सुद्धा कठोर अशी कारवाई केल्याचे दिसत आहे, परंतु लोकांकडून हे वणवे लावण्याचे प्रकार सध्या चालूच आहेत. या पश्चिम भागामध्ये धोम धरण आहे, बलकवडी धरण आहे, त्याचबरोबर कमळगड आहे, रायरेश्वर आहे, केंजळगड आहे, असे ऐतिहासिक काही गड किल्ले आहेत. त्याचबरोबर काही धरणे आहेत. हे पाहण्यासाठी मुंबई पुण्यासारखे पर्यटक या भागामध्ये येत असतात, परंतु हे वणवे लागल्यानं या भागातील जे निसर्ग सौंदर्य आहे हे कुठंतरी लोप पावताना दिसत आहेत. डोंगर काळेकुट्ट पडताना दिसत आहेत. त्याचबरोबर जे काही नवीन वृक्ष आहेत, जे नवीन रोपं आहेत, हे उगवत असतात आणि या काळामध्ये जर हा वणवा गेला तर ही झाडं झुडपंसुद्धा जळून खाक होत असतात. त्याच्यामुळं या भागातील डोंगर कुठंतरी, या डोंगरावरची वनसंपदा कुठंतरी नष्ट होताना दिसत आहे. निसर्ग सौंदर्य नष्ट होताना दिसत आहे. कोरोनाने या जगाला ऑक्सिजनचं महत्त्व पटवून दिलेलं आहे, परंतु या लोकांमध्ये जर जनजागृती झाली नाही, लोकांनी जर या वणव्यावरती प्रतिबंधक उपाय म्हणून काही उपाययोजना केल्या नाहीत, तर निश्चितच हे निसर्ग सौंदर्य लोप पावेल. आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता, या ठिकाणी धोम धरणाचा सुद्धा किनारा आहे. या धोम धरणालाच लागून हे डोंगर आहेत, हे काळेकुट्ट झालेले आहेत. बाहेरचे पर्यटक येतात, परंतु आता या डोंगरावरती कोणतंही निसर्ग सौंदर्य राहिलेलं नाही. त्याच्यामुळं वन विभागानं वारंवार कारवाई करून सुद्धा लोकांची ही वणवा लावण्याची प्रवृत्ती कुठेतरी थांबताना दिसत नाहीत. त्यामुळं लोकांनी स्वयंस्फूर्तीनं वणवे विझवण्याचे कामं केली पाहिजेत. त्याचबरोबर गावातील विविध युवकांनी सुद्धा हे वणवे विझवण्याची कामं केली पाहिजेत. निसर्ग सौंदर्य हेच खरं सौंदर्य आहे. या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने निसर्गाचं जतन करावं आणि हे वणव्यापासून जळणारे निसर्ग सौंदर्य वाचवावं, हीच सर्वांना विनंती आहे. वाई तालुक्याच्या माहितीसाठी सदैव पाहत राहा VM न्यूज मराठी वाई. अच्छे लोगों की अच्छी पसंद, आता खास खवय्यांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स. रॉयल लोकांची रॉयल पसंती, रॉयल बिर्याणी अँड केटरर्स. AC डायनिंग हॉल, फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता 64 मल्हारपेठ, गीते बिल्डिंग जवळ, सातारा. मोबाईल नंबर 86 37 70 0070. अच्छे लोग अच्छी पसंद, रॉयल बिर्याणी अँड केटरर्स.